अंगणवाडी व बालवाडी कर्मचाऱ्यांवर बीएलओ तसेच सीडीएस योजनेशी संबंधित कामांची सक्ती करू नये अशी ठाम मागणी आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन अमरावती जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली आहे। यासंदर्भात मंगळवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना हे निवेदन देण्यात आले। यावेळी सचिव मीरा कैथवास यांच्यासह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सध्या जिल्ह्यात काही ठिकाणी तहसील प्रशासनामार्फत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मतदार यादी संबंधित बीएलओ कामे तसेच सीडीएस योजनेची कामे करण्यास भाग पाडले जात आहे। मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांची अधिकृत कामाची वेळ 6.5 तासांची असली तरी त्यांना दिवसभर विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात। यामध्ये पोषण ट्रॅकरवर नोंदी करणे, लाभार्थ्यांना टीएचआर, टेक होम रेशन वाटप, गृहभेटी तसेच 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालक, गर्भवती व स्तनदा मातांना सेवा पुरविणे अशी महत्त्वाची कामे समाविष्ट आहेत। त्यामुळे अतिरिक्त कामांचा भार टाकल्यास मूळ सेवांवर परिणाम होण्याची भीती युनियनने व्यक्त केली आहे। यावेळी युनियनच्या वतीने अशी मागणी करण्यात आली की अंगणवाडी सेविकांना बीएलओ किंवा मतदान यादी संबंधित कोणतीही कामे देऊ नयेत। तसेच ज्या सेविकांकडे सध्या अशी कामे सोपविण्यात आली आहेत त्यांच्याकडून ती तत्काळ काढून घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात। निवेदनानंतर सचिव मीरा कैथवास यांनी माध्यमांशी संवाद साधत कर्मचाऱ्यांवरील वाढत्या कामाच्या ताणाबाबत चिंता व्यक्त केली आणि प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी पुन्हा एकदा अधोरेखित केली। आज दिनांक 7/4/2002 आज आम्ही आमच्या इथच्या अंगणवाडी बालवाडी कर्मचारी आयटकच्या वतीने आम्ही ह्याचे माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांना निवेदन द्यायला आलं आहे। का निवेदन असं आहे का आमच्या मंत्री महोदय बालविकास मंत्री महोदय यांचं पत्र आहे का अंगणवाडी सेविकांना बीएलओचं काम देऊ नये। तरीही आम्हाला एवढी सक्ती करण्यात आलेली आहे का आम्हाला त्या जबरदस्तीने आमच्या बीएलओचं काम देण्यात आलेलं आहे आणि ते काम आता आम्ही त्या निवेदन दिलं तरी ते साहेब म्हणत आहे का तुम्हाला हे काम करणं अनिवार्य आहे। यांचा या बदलणार नाही, यांची लॉगिंग बदलणार नाही। आमच्या सगळ्या महिला ह्या 50-60च्या वर गेल्या आहे आणि सगळ्या महिला सगळ्या 8वी 9वी 10वी शिकल्या आहे आणि पूर्ण जी माहिती आहे SIRची जी माहिती आहे ही एवढी माहिती गोळा करणं आणि हे माहितीला आम्हाला म्हणजे ऑनलाईन भरणं हे खूप कठीण झालेलं आहे आणि आमच्या जीवावर बेतत आहे आणि आमच्या सगळ्याच महिला हार्ट BP शुगर थायरॉईड सगळे आजारी आहे आणि आजारी असतानाही हे ते काम करा म्हणते, रात्रंदिवस कामं करा म्हणते। पण मला हे कुठपर्यंत योग्य आहे का जे अंगणवाडी सेविका आहे त्यांचं काम हे बाजूला ठेवून आज आम्ही लहान मुलांचं बाल कुपोषण नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही त्यांचं पूर्ण काम त्यांचं करतो, पण ते काम सारून हे त्यांचं काम आहे म्हणते की हे सेवाभावी काम आहे। हे कुठपर्यंत योग्य आहे का हे आम्हाला हे काम नको आहे तरीच बळजबरीने दाबत आहे आणि आमचं काम जे होतं ते काम बाजूला सारून आमचं काम बाजूला सारून आम्हाला हे काम करणं गरजेचं म्हणत आहे। आता आम्हाला सांगा मीच एक अंगणवाडी सेविका आहे तर आम्हाला सगळ्या सेविकांना 800, 1000, 200, 800, 1000, 500, 1500 अशी लोकसंख्या दिली आहे आणि कोणाचा सपोर्ट नाही आहे, कोणाही आम्हाला सपोर्ट देत नाही आहे। फक्त स्वतःलाच आम्हाला म्हणजे काम करणार आहे। रात्रीचे 12 वाजता रात्रीचे 2 वाजता आमच्या सगळ्या महिला वर्गांचे डोळे खराब झाले आहे। आमची त्यांना मानसिक तक्रार आणि तुम्ही जर काम नाही केलं तुम्ही जर टक्केवारी जर कमी असली तर तुम्हाला आम्ही FIR दाखल करून तरी तुम्हाला काम करणं गरजेचं आहे। हे कुठपत योग्य आहे म्हणजे आजच्या या युगामध्ये त्या सेविकेवर एवढी बळजबरी आहे का कराच काम हे कुठपर्यंत आम्हाला शक्य नाही आहे। आम्हाला याचं कुठेतरी आम्हाला सरकारने आमच्या या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला कुठेतरी आम्हाला त्याचं हे दिलं पाहिजे आणि आम्हाला हे निवेदन आम्हाला हे काम करणं गरजेचं आहे। अति लोक जे आहे काम करायला जसे का मुलामध्ये मुलं जे शिकलेले सवरले मुलं आहे, स्वयंसेवक आहे, शिकले सवरले त्यांना काम ते हाताला काम मागते त्यांना काम देत नाही आहे आणि आम्हाला म्हणजे अंगणवाडी सेविकेला म्हणजे जे शासकीय जे कामात जे शिक्षक लोक होते त्यांचं काम साडून टाकलं, त्यांचं काम आम्हाला ऑर्डर न करता डायरेक्ट फोन नंबर देऊन आम्हाला कामाला बोलावलं। हे कुठपर्यंत योग्य हे आम्हाला कदापि सहन नाही आणि हे आम्ही आमचं काम हे करणार नाही। हे आम्हाला खूपच आमच्या जीवाच्या म्हणजे आमच्या जीवावर बेतत आहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे।